ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत। थोड्या वेळापूर्वी श्याम बेनेगल यांचे पार्थिव शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये दाखल झाले। दीर्घ आजारानंतर वयाच्या 90व्या वर्षी श्याम बेनेगल यांनी मुंबईतल्या वोखाड रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। अंकुर, निशांत, मंथन, भूमिका, वेल्डन अब्बा यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं। बेनेगल यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं गौरव झालाय। चित्रपटांसाठी 18 राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांचा सन्मान करण्यात आला होता। समांतर चित्रपटाचे जनक म्हणून ते ओळखले जातात। अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, चित्रपट सृष्टीचा खूप मोठा चेहरा हरपलेला आहे। अंत्यसंस्कार होणार आहेत त्यांच्यावर, कोण कोण उपस्थित आहे तिथे? आपण जर पाहिलं तर श्याम बेनेगल यांचं 90व्या वर्षी ते निधन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांचं पार्थिव जे ते दादर येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत आणण्यात आलेलं आहे, शिवाजी पार्क येथील। आणि आता इथे जर पाहिलं तर सिनेसृष्टीतले जे काही कलाकार आहेत त्यांची इथे रेलचेल जे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच मंत्री आशिष शेलार यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्याम बेनेगल हे समांतर चित्रपटासाठी ओळखले जाणारे एक नाव होतं। सिनेसृष्टीत एक समांतर चित्रपटसृष्टी त्यांनी उभी केली होती आणि नुकताच 14 डिसेंबरला त्यांचा 90वा जन्मदिवस तो साजरा केला होता। आणि 24 तारखेला म्हणजे काल जो 23 तारखेला काल जो आहे त्यांचं मृत्यू जो आहे त्याचा झाला। आणि त्याच्यानंतर आता त्यांच्यावर जे ते शासकीय इथं मामा पद्धतीने म्हणजे शासकीय पद्धतीने जे ती त्यांना सलामी देऊन त्यांच्या पुढच्या ज्या पार्थिवाच्या नंतरच्या अंत्यसंस्काराच्या विधी जे आहेत त्या पार पडल्या जातील। आता त्यासाठीच आपण जर पाहिलं तर त्या काळातले जवळ त्यांच्यासोबत असणारे मित्रमंडळी असतील किंवा सिनेसृष्टीतले त्यांचे कलाकार मित्रमंडळी असतील ती या ठिकाणी उपस्थित व्हायला आपल्याला सुरुवात झालेली। तसंच आपण जर पाहिलं तर सिने नटांसोबत किंवा सिनेसृष्टीसोबत आशिष शेलार यांचे एक वेगळं नातं आणि त्या अनुषंगाने आशिष शेलार सुद्धा या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळते। आणि निश्चित श्याम बेनेगल यांना अखेरचा निरोप देण्यासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक चेहरे इथे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।